उपस्थित झालेले आहेत। मॅचचा आनंद घेण्याकरिता या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरिता ते उपस्थित झालेले आहेत। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आजचा शेवटचा दिवस, फायनल डे, ग्रँड फायनल डे आहे। भिवंडी ग्रामीण, भिवंडीच्या कान्हा कोपऱ्यातून संघ या स्पर्धेमध्ये सहभाग झालेले आहेत। त्याचबरोबर भिवंडी इमर्जिन, जे भिवंडीच्या क्रिकेटचा फ्युचर म्हणून आपण त्यांना बघतोय, त्या खेळाडूंना देखील या स्पर्धेमध्ये खेळताना बघत आहोत। मित्रांनो, काल नुकतंच आपण बघितलं, माझे आमदार रुपेशदादा म्हात्रे हे देखील उपस्थित झाले होते या मुख्य व्यासपीठावर। त्यांच्या उपस्थितीमध्ये नक्कीच आपण कालचा मॅच बघितला होता, जो जबरदस्त रंगला होता। चेंडूची माग केली जात आहे मैदानाच्या आतमधून। चला, वेळ झालेला आहे, तर खारबाव संघाने आपली तयारीमध्ये लगेच आपण यायचंय। बालाजी स्पोर्ट, भिवंडी इमर्जिन, बालाजी स्पोर्ट संघाने देखील यायचं आहे। साई स्पोर्ट खारबाव ग्रामीण मधून, आई एकविरा स्पोर्ट मानकोली, या सर्व संघाने पोहोचायचं आहे। कारण की ऑर्गनाइज कमिटीला आपण सर्वप्रथम संपर्क साधायचा आहे। आज दोन प्रेक्षणीय लढत होणार आहेत या स्पर्धेमध्ये, जो प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याकरिता आपण तो सामना ठेवलेला आहे। आणि त्या दोन्ही 4 टीम आहेत, त्या 4ही टीमने वेळेवर पोहोचायचं आहे। राहुल तरे गोलंदाज, फ्रंटलाईन गोलंदाजीसाठी राहुल तरे। सामना फार मोठा सामना आहे हा। रिग्नेश शिलेबन राणाला आणि मिनेश शिलेबन कारेवली। मिनेश पाटील फॅम टीम, मिनेश शिलेबन आणि एका बाजूला रिग्नेश शिलेबन फॅम टीम। रिग्नेश शिलेबन राणाल, ग्रीन सिग्नल परेश महाजन सर, मॅन फ्रॉम कोणगाव। पहिला चेंडू, गोलंदाज राहुल तरे आणि बॅटर सज्ज आहे स्ट्राईक वर। आपण पाहतोय यश, नो स्ट्राईकला आपण पाहतोय अक्षय। मागच्या मॅच मध्ये गोलंदाजच्या अगेन्स्ट तुटून पडला होता, नो स्ट्राईक मध्ये आलाय। भिवंडी इमर्जिन प्रथम एंटरप्राइजेस संघाने देखील रिपोर्ट करायचे। सर्व संघांनी, आई एकविरा, साई स्पोर्ट कारवा दोन्ही ग्रामीण मधून आपण दोन्ही संघांनी रिपोर्ट करायचे आहे। इथे गॅप मध्ये गलीमध्ये खेळलाय गणेश पाटील, चेंडू मागे, चेंडू चाललाय हलवालू, सीमेच्या बाहेर येतो पहिला चौकार। 4 धावाने श्री गणेश धावांना सुरुवात केली जाते। इथे यशच्या बॅट मधून पहिला चौकार। प्रथम एंटरप्राइजेस आणि त्याच्या अगेन्स्ट आपण बघणार आहोत बालाजी स्पोर्ट। त्या दोन्ही संघाने तयारीमध्ये यायचे। यानंतर होणारा सामना भिवंडी इमर्जिनच्या माध्यमातून असणार आहे। तर दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे। राहुल तरे राईट ऑफ ओ द विकेटने ऑफस्टिकचा चेंडू कट केलाय। पुन्हा एकदा गॅप मध्ये चाललाय, चेंडू भरपूर दूरवर आहे। कव्हरचा क्षेत्ररक्षक गली पॉइंट वर पोहोचू शकला नाहीये। बॅक टू बॅक कडक चौकार पाहायला मिळतोय। स्केअर ऑफ द विकेट, अतिशय भन्नाट स्ट्रोक हा तुम्हाला पाहायला मिळाला। पहिला मिळाले। चौकारांच्या हॅट्रिकवर आलाय फलंदाज राहुल तरेच समाचार घेत असताना आपण पाहतो यशला। पण एकदा चेंडूला आपण पाहतो डिफेन्सचा सन्मान दिलाय, कारण की थोडासा कटर चेंडू होता, आतमध्ये कट झाला होता आणि हलक्या त्याने फक्त डिफेन्स केला या चेंडूला। कमबॅक करताना गोलंदाज पंचांच्या भूमिकामध्ये आपण पाहतोय कोणगावचे प्रसिद्ध क्रिकेटपटू परेश महाजन सर आणि त्याचबरोबर स्वप्नील पाटील सर पंचांच्या भूमिकामध्ये, जे कल्याणवरून खडकपाडा येथून आलेले आहेत। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। सर्वप्रथम मोठा स्ट्रोक, हेलिकॉप्टर ड्राईव्ह केले, गॅप मध्ये चाललाय चेंडू, क्षेत्ररक्षक दूर आहे। अजून एक चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय। मागच्या चेंडूवर कमबॅक केला होता राहुलने, मात्र याच्यावर एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय। कम ऑन डीजे दीपेश।
थोडस भाग पाडला आहे. विजय विचार करण्यासाठी भाग पाडलेला आहे टीम रिग्नेश इलेव्हन राणा टीम संघाला. गणेश देखील हात बांधून उभा आहे कारण की माहिती आहे सुरुवात चांगली झाली आहे. मिनिश इलेव्हन संघाकडे गोलंदाजी देखील चांगली आहे. टार्गेट किती धावांचा सेट होईल 4 षटकामध्ये. राहुल तरे राईट आर्म विकेटने. ऑफस्टिकचा चेंडू अतिशय सरेक फटका तुम्हाला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रिझन मध्ये चेंडूला खेळला आहे. डीप मध्ये चेंडूला फील्ड केला जातोय. 2 धावा कंप्लीट. यश विचार करत आहे की हा चेंडू पॉइंट कव्हरवर जर खेळला असता तर षटकार आला असता. मात्र लॉंग लेग बाउंड्री जी आहे लॉंग ऑफ क्षेत्र वाईड अप लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर याच्यामध्ये हा चेंडू गेला होता. धावसंख्या 14 धावा 14. राहुल तरे. शेवटचा चेंडू वेग भरपूर होता. भन्नाट वेग टाकला होता या चेंडूवर. थोडासा खालतून देखील चेंडू गेला होता म्हणून चेंडू डॉट. षटक कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 धावा 14 विदाउट लॉस्ट. 14 रन बिना विकेट के नुकसान पर. प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक जोडलेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज फायनलचा दिवस या स्पर्धेचा जेबी ट्रॉफी 2025. आज सकाळपासून पाहुणे खूप मोठे आपल्या या व्यासपीठावर उपस्थित झाले होते आपण बघितलं. आता दुपारच्या क्षेत्रामध्ये या सर्व युवा खेळाडूंना आशीर्वाद देण्याकरिता जेबी ट्रॉफी 2025 या स्पर्धेला भेट देण्याकरिता सो मनीषाताई दांडेकर मॅडम उपस्थित झालेल्या आहेत. तसेच जय बजरंग महिला मंडळ बचत गट यांचं देखील इथे शुभ आगमन झालेलं आहे. सर्व महिलांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम. सपना चिरंजीव नाईक या देखील उपस्थित झालेल्या आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सर्वांची नावांची लिस्ट आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमच्या जोशी परिवाराच्या सर्व वहिनी लाडक्या वहिनी देखील सगळ्या पोहोचलेल्या आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आमच्या महिला आहेत आणि गावातील जय बजरंग महिला मंडळ बचत गट जो आहे त्याच्या सगळ्या या महिला आपल्याला या मुख्य व्यासपीठावर पाहत आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्वांची नावं आपण आवर्जून घेऊ. मात्र मॅच कडे फोकस करूया आपण. कारुली एक्सप्रेस प्रतीक नाईक मिनिश इलेव्हन टीम संघासाठी ग्रामीण मधून खेळत असतो. मात्र आज त्याला इन ऍक्शन मध्ये पाहतोय रिग्नेश इलेव्हन राणा संघाच्या माध्यमातून. पहिला चेंडू प्रतीक नाईक गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने. ऑफस्टिकचा चेंडू थोडीशी चुकी राहिली तिथे. काय घडलंय मला वाटतं बॅट कट होती असं वाटतं. नक्कीच यस. बालाजी स्पोर्ट्स सरुरपाडा विराज चोरगे फॅम टीम आपण रिपोर्ट करायचं आहे. प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन आलेला आहे. आपण देखील पोहोचायचं आहे. प्रतीक नाईकने सुरुवात खूप चांगली केली आहे. वाईड यॉर्करने सुरुवात म्हणू शकता आपण. बॅट कट होती मात्र विकेट कीपर साईराज यांनी थोडीशी चुकी केली. सोडून द्यावा लागेल कारण की ऑफस्टिकच्या बाहेर आहे. पंच देखील वळत आहेत. वाईडचा इशारा फार दुरून आलेला आहेत पंच आपण पाहतोय. कल्याण खडकपारा स्वप्नील पाटील सरांचं आपण कौतुक करूया. कालपासून या स्पर्धेमध्ये अगदी पहिल्या दिवसापासून आज फायनल पर्यंत परेश महाजन सर कोणगाववरून या स्पर्धेमध्ये जोडलेले आहेत आणि आपले गावचे गोकुलदास पाटील सर आणि शकील कुटी सर या सर्व पंचांचं आम्ही कौतुक करू ज्यांनी अफाट मेहनत घेतली या स्पर्धेला. प्रतीक नाईक एक्सप्रेस गोलंदाजी. ऑफस्टिकचा चेंडू समोर आमच्या व्यासपीठाला जय बजरंग बचत गट जो आहे ज्या महिला आलेल्या आहेत त्यांचा वेलकम करताना हा षटकार आपण पाहतोय. आम्ही डीजे दीपेचं देखील आभार व्यक्त करू कारण की पहिल्या दिवसापासून त्यांचा डीजे आपल्याला ऐकायला मिळतंय. चांगले चांगले संगीत त्यांनी इथे पेश केलेले आहेत. आज त्याची देखील परीक्षा आहे कारण की थोड्याच वेळात श्री समर्थ ऑर्केस्ट्रा देखील येणार आहे आणि त्याला आज आवाज डीजेचा साथ असणार आहे ऑर्केस्ट्राला. नक्कीच असं म्हटलं आहे की जेव्हा आपण
7 ते 8 दिवस जेव्हा आपण घराजवळ सप्ताहाचा कार्यक्रम असतो त्याला आपण काल्याचं कीर्तन म्हणतो, शेवटच्या दिवशी असाच हा दिवस आहे आज. धावसंख्या झाली आहे धावपलकावर 21 धावा. मित्रांनो, जो तुम्ही महिला मंडळ जो बघताय या मुख्य व्यासपीठावर, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला जेवणाची व्यवस्था झालेली आहे, आज देखील त्यांचं गोड जेवण या व्यासपीठावर येणार आहे. पुढे एकदा अक्षयचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. निकलेश शेलार मीठ पाड्याचा हा खेळाडू चांगली कामगिरी करताना विकेट मिळतोय गोलंदाज प्रतीक नाईकला. बॅटर अक्षय आउट. एकवीस धावा धावपलकावर लागलेल्या आहेत आणि 21 धावांची पार्टनरशिप भागीदारी जी आहे तिला थोडीशी शांतता केली आहे प्रतीक नाईकने. आज प्रतीक नाईक आपल्या गावच्या संघाच्या अगेन्स्टच खेळत आहे, कारण की भिवंडी इमर्जिन संघामध्ये तो राहणार टीम संघासाठी खेळत आहे आणि ग्रामीणचा क्रिकेट आपल्या गावातून मिनेश 11 संघाबरोबर खेळत आहे. नक्कीच त्याचा परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये चांगलाच झालेला आहे, मात्र इथे आज देखील चांगली गोलंदाजी करत आहे. न्यू बॅटर रेड कॅप अक्षय चाललेला आहे पुन्हा मैदानाच्या आतमध्ये. 2 अक्षय पाटील एकाच टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतं, एक रेड कॅप मध्ये एक ब्ल्यू कॅप मध्ये. असा खेळ आहे. प्रतीक नाईक एक्सप्रेस गोलंदाज, कारोली एक्सप्रेस गोलंदाज, राईट आर्म ओव्हर विकेट्स. ऑफस्टिकचा चेंडू ऑन साइडला केले, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वेगाने आले चेंडूपर्यंत. हलकासा मिसफीट होण्याची संकेत होते तिथे, कारण की चेंडू पूर्णपणे हाताला चिपकला गेला असं म्हणूया आपण. धावसंख्या सिंगल 22 धावा, 22 लॉस ऑफ 1 विकेट, 22 रन 1 विकेट के नुकसान पर. जेबी ट्रॉफी 2025 आज पूर्ण व्यासपीठ जो आहे भरला गेला इथे. या व्यासपीठावर आमच्या सर्व गावातील महिला मंडळ जो आहे इथे उपस्थित झालेला आहे. इथे जोरदार अपील केली जाते, औषध्या तसा जोरदार अपील केला जात आहे. आता थोडीशी चर्चा नक्कीच स्वप्नील पाटील सर परेश महाजन सरांसोबत नक्कीच करतील. नो आर्ग्युमेंट्स प्लीज. बाकीच्या सर्व खेळाडूने आपापल्या जागेवर जायचंय. बाकीच्या सर्व खेळाडूने जागेवर जायचं आहे. नो आर्ग्युमेंट्स प्लीज. अंपर चर्चा करतील स्वप्नील पाटील सरांसोबत. बाकीचे खेळाडू, चला प्रतीक आपण आपल्या खेळाडूंना पंजापासून दूर करायचं आहे. आपण एक चांगले खेळाडू आहात. काय घडले ते पंच नक्कीच जागेवर येऊन हा निर्णय नक्कीच देतील. पंच स्वप्नील पाटील आपण आपला हा निर्णय कळवायचा आहे. आउट आहे की नाही हे आम्हाला दर्शवायचं आहे. पाहूया पंच आंतरराष्ट्रीय प्रमाणे आपल्या जागेवर येऊन हा निर्णय देणार आहेत. बाकीच्या सर्व खेळाडूने दोन्ही संघांना हा निर्णय मानावा लागेल. यस बॅटर आउट, कारण की बॅट नक्कीच आपण बघितलं हाताची जी बोटं आहेत त्याच्यावरती चेंडू लँड झाला होता, पंचांनी सांगितलं आहे. जेबी ट्रॉफी 2025 या स्पर्धेला उपस्थित आपण पाहतोय जय बजरंग महिला बचत गट टेमगरपाडा यांचं शुभागमन झालेलं आहे या व्यासपीठावर. सो सपना चिरंजीव नाईक, सो जोशना साईनाथ नाईक आणि सो मेघा गणेश नाईक आणि सविता कृष्णा जोशी, सोनल हरी जोशी आणि रवीना नरेश जोशी, दीपाली मयूर भोईर आणि प्रतीक्षा राजेश गुलवी आणि सुप्रिया चंद्रकांत जोशी या सर्व वहिनींचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत या व्यासपीठावर. मोस्ट वेलकम. डीप केलेला आहे चेंडूला, सरळ ब्लेडने खेळलाय एक्स्ट्रा कव्हर. गणेश पाटील फ्रॉम काटई चेंडूला फील्ड करतोय. एक सिंगल धाव कंप्लीट. एका धावाने संघाची धाव संख्या 2 षटकाच्या समाप्तीवर झालेली आहे, ती म्हणजेच आपण पाहतोय 23 धावा 23. 8 मिनिटं समाप्त झालेले आहेत. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकायची आहेत, लक्षात असू द्या. नेक्स्ट मॅच बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा and Pratham Enterprises big match.
चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल इथे. राज पाटील फ्रॉम साविंद्र आज लवकरच आलेले आहेत या मॅच मध्ये आणि या स्पर्धेमध्ये भरपूर चांगला क्रिकेट खेळलेला आहे. जगदीश श्रीमंत साविंद्र आणि बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्ट करायचे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, तिसरा षटक टाकण्याकरिता गोलंदाज आलेला आहे. कुणाल आपण इथे पाहतोय गोलंदाज. षटक क्रमांक तिसरा श्याम नाईक गॅलरी. मित्रांनो श्याम नाईक गॅलरी तुम्ही समोरच पाहताय. आपल्या गावातील जयदुर्गा संघाचे श्याम नाईक आज या दुनियामध्ये नाही आहेत, मात्र त्यांच्या आठवणींना उजाला देण्याकरिता ती गॅलरी बनवण्यात आलेली आहे आणि त्या एंड कडून गोलंदाजी करताना गोलंदाजाला आपण बघणार आहोत. गोलंदाज कुणाल, स्ट्रायकिंगवर फलंदाज यश, टीमचे कॅप्टन सज्ज होत आहे. ऑफस्टिकच्या बाहेर निघून चेंडूला वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये खेळलाय. शतरक्षक डीप मधून चेंडूला फील्ड करतो तोपर्यंत एक सिंगल धाव इथे पाहायला मिळत आहे. स्कोरबोर्ड 24. संत गतीची सुरुवात इथे पाहायला मिळते. समोरचा संघ एक भन्नाट फॉर्म मध्ये या सीझन मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. रिग्नेश इलेव्हन राणा टीमचे कॅप्टन देखील भरपूर चांगला साथ देत आहेत आपल्या संघाला. कुणाल राईट हॅम द विकेटने मोठा फटका खेळायचा होता. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. परेश महाजन सरांचा इशारा होते की हा चेंडू स्क्वेअर आहे, वाईट आहे, पुन्हा टाकावा लागेल गोलंदाजाला. धाव मिळती एक्स्ट्रा. धावसंख्या धावबलकावर आपण पाहतोय. सिल्वर जुबली 25 धावा, 25 रन्स. सभी का हार्दिक स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून सर्व जोडलेल्या क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मी संदेश पाटील भिवंडीकर आणि जय बजरंग मित्रमंडळीच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कुणाल चांगला स्ट्रोक खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रावर लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय. फिल्डिंग चांगली आहे, थ्रो चांगला आहे. एकच फक्त धाव मिळेल. अनेक वर्षे सातत्याने ही स्पर्धा ठेवली जात आहे. मागच्या सीझन मध्ये आपण हिला बघितली होती, ती दिवसा खेळवली जात होती आणि यावर्षी डे नाईट म्हणजेच दिन भी और रात मी क्रिकेट, ओनली फॉर क्रिकेट. कुणाल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, एलिव्हेशन झाला नाहीये, मात्र मिड विकेट क्षेत्रावर क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल धाव. आज गावातील ओल्ड इज गोल्ड 40+ खेळाडूंना देखील खेळताना बघणार आहात. या स्पर्धेमध्ये 4 संघ, 2 फ्रेंडशिप मॅच, अर्थातच प्रेक्षणीय लढत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित असणं फार महत्वाचं आहे. तुम्ही जेवढा हसाल तेवढा जगाल. गोलंदाज कुणाल गोलंदाजी करत आहे. आतापर्यंत एकही मोठा फटका आलेला नाही या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे. डोक्याचा वापर गोलंदाजीमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. चुकीचा चेंडू. कौतुक काय केलं, लगेचच एक वाईट टाकला गेला गोलंदाजीच्या माध्यमातून. अभिमन्यू तरे पुन्हा एकदा मैदानाच्या चारी बाजूने पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वतःचा हा डेकोरेटर्स आपण पाहत आहे, भाविक मंडप अँड डेकोरेटर्स. अफाट मेहनत घेतली गेली या स्पर्धेला. बसण्याकरिता एक्स्ट्रा स्टँड बनवण्यात आलेला आहे या स्पर्धेच्या मध्ये. जसं सायंकाल होईल तसं प्रेक्षकांचा प्रतिसाद या स्पर्धेला मिळेल. फुलटा चेंडू समोर केलेला लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहे तिथे. चुकी होणार नाहीये. थ्रो येतो, एक सिंगल धाव. अक्षय आता कुठेतरी आपल्याला हात खोळावे लागतील, कारण की जवळ तिसऱ्या षटकाचा खेळ जो आहे समाप्तीच्या मार्गावर आलाय. धाव संख्या 29 धावा, 29 रन. गोलंदाज कुणाल राईट आर्म ओव्हर द विकेटने. हा चेंडू चांगला ड्राईव्ह केला. चेंडूला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो थोडासा लेट पोहोचलाय. त्याचं कारण 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावबलकावर 31 धावा धावबलकावर. शेवटचा चेंडू. 7 चेंडू अजूनही या इनिंग मध्ये बाकी आहेत. 7 चेंडू मध्ये जर इथून 20 धावा जरी आल्या तर एक चांगला टार्गेट होऊ शकतो. मयूर भोईर अफाट मेहनत घेताना या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. चिरंजीव नाईक अगदी पहिल्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये तुम्हाला मेहनत करताना पाहायला मिळत आहे.
चंद्रकांत जोशी जॉबवर जातात आणि लगेचच या स्पर्धेला जॉईंट होत आहेत. त्यांनी देखील आपण मेहनत घेतली आहे. हरी जोशी स्वतः या मैदानामध्ये पाणी मारताना आपल्याला पाहायला मिळाले. खेळपट्टीवर रंगरंगोटी करताना पाहायला मिळाले. अभि म्हणे तर चारही बाजूने आता त्यांची वेळ झाली आहे. चारही बाजूने ते पुन्हा एकदा पाहणी करतील आणि पुन्हा व्यासपीठावर येतील, कारण की पाहुण्याचं थोड्याच वेळात आगमन देखील होणार आहे. निमंत्रित पाहुणे जे आहेत ते हळूहळू येण्याच्या तयारीमध्ये. षटक कंप्लीट. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. धावपलकावर 32 धावपलकावर. यस, डीजे दीपेशचं आपण कौतुक करूया. अफाट मेहनत या स्पर्धेला. पहिल्या दिवसापासून डीजेच्या माध्यमातून संगीत ऐकतात. या 2025 मध्ये दीपेश नाईकने आम्हाला सांगितलं आहे की दर्श डीजे असं म्हणा आपण, कारण की भरपूर वर्ष डीजे दीपेश म्हणून आपण सर्वांना ऐकायला मिळत होता. आता दर्श म्हणजे त्यांचं चिरंजीव म्हणजे अर्थातच सुपुत्र याच्या नावावर डीजे त्यांनी केलेला आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे पोहोचलेले आहेत. आपण टॉस देखील थोड्या वेळात करणार आहोत. यस, गोलंदाजीमध्ये गणेश नवीन चेहरा रिग्नेश 11 टीम संघाच्या माध्यमातून. बालाजी स्पोर्ट टीमचे कॅप्टन आणि जगदीश 11 टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. गणेश पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतोय. बॅटर यश ज्याने गोल्डन 6 ठोकला होता ग्रामीण मॅचेस मध्ये, पाहूया आपण तोच बॅटर समोर आलाय. षटकारांची अपेक्षा देखील फार आहे. धावपलकावर जर बघितलं तर फक्त आणि फक्त 32 धावा. फुलटा चेंडू इनफिल्डच्या वरतून खेळलाय. गणेश पाटील फ्रॉम काटाई चेंडूला फील्ड करतोय. फिल्डिंग चांगली आहे. 2 धावा कंप्लीट. धाव संख्या 2 ने पुढे होते, ती म्हणजेच 34 धावा. मोहित देखील इथे सज्ज झालेला आहे. आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोहित घरत कारोली टीम खेळत आहे. ऑफस्टिकचा चेंडू, ओ माय गॉड, काय फॉलोथ्रो मध्ये ही झेल पकडली गेलेली आहे. 1 हँड कमाल, एका हाताचा कमाल आपल्याला पाहायला मिळत आहे. अशा झेल जे आहेत मित्रांनो पकडल्या जात नाही तर हाताला चिपकल्या जातात, कारण की गोलंदाजी टाकणं, पुढे जाऊन स्वतःला बॅलन्स करणं आणि बॅटरचा स्ट्रोक अगदी वेगाने येत असतो आणि त्याला कव्हर करणं सोपं नाहीये. चांगली झेल पाहायला मिळेल गणेशच्या माध्यमातून. बॅटर यश देखील दगडमध्ये परतलाय. न्यू बॅटर जतीन, मजबूत काठी के बल्लेबाज आप मैदान के अंदर. रिग्नेश 11 आणि मिनेश 11 यामधील ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच बालाजी स्पोर्ट विराज चोरगे फॅम टीम अँड राज पाटील अँड रुपाली जोशी जगदीश 11 आपण तयारीमध्ये राहायचं. यानंतर एक चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळेल भिवंडी इमर्जन्सीच्या माध्यमातून. अजय अक्षय अँड राज पाटील अँड रुपाली जोशी फॅम टीम आहे. जगदीश 11 आमने गावच्या रुपाली जोशी ताई यांचा हा संघ आहे. ऑफस्टिकच्या बाहेर निघून चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण झाले, दुसरं धाव मिळणार नाहीये. फिल्डिंग चांगली राहिली आहे या मॅच मध्ये रिग्नेश 11 टीम संघाच्या माध्यमातून. हळूहळू धावपलकावर आपण धाव पाहतोय. 35 धावा. आमचे वस्ताद कुस्ती पेलवान केतन तरे आता इथे जोडलेला आहे. डीजे ऑपरेटिंग शिकत आहे डीजे दीपेश यांच्याकडे. गोलंदाजीसाठी गणेश राईट हँड ओव्हर द विकेटने. चांगला स्ट्रोक म्हणता येणार नाहीये, कारण की एकच धाव आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. थ्रो चांगला जातोय. विकेट कीपर सुस्ती त्याची पाहायला मिळाली. कॅरी करता आला नाहीये. टीमचे कॅप्टन स्वतः विकेट किपिंगच्या भूमिकामध्ये, जसे MS धोनी चेन्नई टीमचे कॅप्टन, भारतीय संघाचे माजी कॅप्टन, विकेट कीपर बॅट्समन. यशराज विकेट कीपर. मला वाटतं थोडंसं हाताला दुखापत झाली आहे तिथे. यशराजला आपण नेहमी बघितलेला आहे प्रत्येक स्पर्धेमध्ये. तो स्वतः कधी बॅटिंगला येत नाही, सर्व खेळाडूंना पुढे घेऊन जाण्याचं काम करत असो. ॲज अ कॅप्टन, यालाच कॅप्टन म्हणतात.
गोलंदाजीसाठी गोलंदाज गणेश राईट आर्म ओ द विकेटने. अक्षय हेलिकॉप्टर ड्राईव्ह करताना चेंडू लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध चेंडू येतोय. शतरक्षक पोहोचलाय. दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न यावेळीस थांबणार नाहीये अक्षय. विकेट मिळेल इथे रनआउटचा. वन शॉट म्हणजे एकही धाव नाहीये या चेंडूवर. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. विकेट मिळेल. होणार लढत मोठमोठे संघाची होणार लढत. खेळ रंगणार बेधडक खेळ रंगणार बेधडक. आर खेळू चला बघू चला जय बजरंग चषक. आर खेळू चला बघू चला जय बजरंग चषक. तर इथे फलंदाज आऊट झालेला आहे. धावसंख्या झाली आहे धावफलकावर आपण पाहतोय 37 धावा झालेल्या आहेत. रोहित जाधव मीठपाडावरून मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांनी निकलेश शेलारला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे रोहित. वैभव वागेकर आणि रोहित जाधव सध्या युट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. निकलेश शेलार जो मीठपाडा या गावाचा खेळाडू आहे तो सध्या शॉट थर्डमॅनवर क्षेत्ररक्षण करत आहे. पुन्हा एकदा कंट्रोलचा हा फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रतीक नाईक चेंडूला फील्ड करतोय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा रनआउटचा विकेट मिळेल. धावसंख्या 38 धावा झालेल्या आहेत. 39 धावांचं लक्ष्य इथे ठेवण्यात आलेलं आहे. आपण पुढच्या मॅचचं टॉस देखील इथे करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचंय. चला आपण टॉस करूया. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आवाज देऊया. पुन्हा एकदा टीम बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा आणि जगदीश इलेव्हन साविंद्र टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचंय. आजच्या दिवसातील पुढच्या मॅच कडे आपण बोलत आहोत. मोस्ट वेलकम दिगंबर आणि राज पाटील दोन्ही टीमचे कॅप्टन पोहोचलेले आहेत. नक्कीच आमच्या मॅडम सो मनीषाताई दांडेकर मॅडम आपल्या सोबत जोडतायत. स्वर्गीय जयाबाई अनंत नाईक टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतोय. तसेच सपना चिरंजीव नाईक आपण देखील यायचंय. कारण की जय बजरंग जो बचत गट आहे त्याचे ते अध्यक्ष आहेत. आपण यायचंय. त्यांच्या देखील शुभ हस्ते आपण टॉस करू. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. दिगंबर आणि त्याचबरोबर राज पाटील आपल्यासोबत जोडलेला आहे. राम दांडेकर देखील आपल्या सोबत आहेत या टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही टीमला माहितीच आहे तरी सुद्धा दाखवत आहे. डीजे दीपेश आणि दुसऱ्या बाजूला भाविक मंडप अँड डेकोरेटर्स. हा टॉस इथे करतायत मनीषाताई दांडेकर मॅडम. भाविक मंडप अँड डेकोरेटर्स असा कॉल आहे आणि आलेला डीजे दीपेश. थँक्यू सो मच. आपण बसून घ्यायचं आहे. पाहुण्यांना विनंती असेल आपण बसून घ्या. दिगंबर ॲज अ कॅप्टन कसं फील होतंय? आज फायनलचा दिवस आहे. टीम आली आहे पूर्ण की काही खेळाडू येणं बाकी आहेत? काही खेळाडू यायचं बाकी आहेत परंतु आम्ही ॲडजस्टमेंट करत आहोत. नक्कीच. कारण की ग्रामीण मॅचेस देखील भरपूर प्रमाणात सुरू आहेत. प्रत्येक गावोगाव स्पर्धा सुरू आहे. JB ट्रॉफी पहिल्या दिवसापासून तू युट्यूबच्या माध्यमातून बघत आहेस आणि आज फायनलच्या दिवशी तू खेळण्याकरता देखील आलेला आहे. कसं वाटतंय? काय मनामध्ये आहे की कोणत्या ट्रॉफीवर लक्ष आहे? लक्ष तर सर्वांचं प्रथम क्रमांकावरच असतं आणि माझं सुद्धा तेच असणार आहे. आणि स्पर्धा मागील 3 दिवसापूर्वी आजचा चौथा दिवस खूप स्पर्धा छान रंगतायत आणि खेळाडू आपले पूर्ण 100% एफर्ट टाकतात. टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय असेल तुझा? बॅटिंग करण्याचं कारण? कारण की अजून टीम पूर्ण आलेली सुद्धा नाही आणि आमचा बॅटिंगवर जास्त फोकस आहे म्हणून. किती धावा बनवणार तुम्ही 4 षटकांमध्ये? 55+. सामना रंगतदार होईल? हो नक्कीच. आपल्या संघासाठी शुभेच्छा आहेत. राज फार चांगला क्रिकेट खेळला तुम्ही या स्पर्धेमध्ये. मी बाकीच्या 3 स्पर्धा सोडेल मात्र ही 4थी स्पर्धा आहे.
या स्पर्धेमध्ये तुम्ही खूप चांगला क्रिकेट खेळलाय, काय टीमकडून अपेक्षा आहे, कारण की महत्त्वाचा मॅच आहे? महत्त्वाचा मॅच आहे कारण की आमचे 2 प्लेयर आलेले आहेत, अजय पारधी आणि जयेश विशे. त्याच्यामुळे थोडासा आम्हाला बॅटिंग करायची होती पण आली फिल्डिंग. मग आता फिल्डिंग आले, तुम्हाला धावा वाचवायच्या आहे, तर किती धावांवर तुम्ही समोरच्या संघाला थांबवणार आहात? कमीत कमी 40 ते 45 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. कसं वाटलं तुला हरी जोशी, अभिमन्यू तरे आणि चंद्रकांत जोशी आणि त्यांचे संपूर्ण जय बजरंगचं हा आयोजन कसं वाटलं तुला? फर्स्ट मॅचच्या टायमालाच मी सांगितलेलं आयोजन नियोजन आखा चांगलं आहे, व्यवस्थित चाललेलं आहे. आणि हा चंद्रकांत जोशीचा बोलायचं झालं तर आयोजन नियोजन चांगलाच असतो आणि भादोड ग्राउंडवर तर कोणताही शो चांगलाच असतो. आर्किटा नक्कीच आम्ही एक अपेक्षा करू की एक मोठी लढत होत आहे जगदीश इलेव्हन आणि बालाजी स्पोर्ट्स सौरीपाडा टीम संघाच्या माध्यमातून. नक्की फायनलच्या अगोदरची फायनल राहील. क्या बात आहे मित्रांनो, हा होता राज आणि हा होता दिगंबर. टॉस जो झालेला आहे विराट चोरगे फॅम टीम बालाजी स्पोर्ट्स सौरीपाडा वन द टॉस, इलेक्ट्रिक बॅट फर्स्ट, बॅक टू कॉमेंट्री बॉक्स, मयूर पाटील इज देअर. थँक्यू. तर धन्यवाद संदेश पाटील. मिनिश 11 कारिवली विपक्ष रेग्नेश राणाल संघाने चांगली गोलंदाजी केली. फक्त एकच मिनिट मयूर पाटील, आपण एक स्वागत आणि सन्मानाकडे बोलूया. आपण मॅडमचं स्वागत आणि सन्मान इथे करत आहोत. सो मनीषाताई दांडेकर मॅडम इथे उपस्थित आहेत, त्यांचा मान सन्मान इथे आपण करतो. मी सपना चिरंजीव नाईक यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा मान सन्मान आपण करायचा आहे. आमच्या गावच्या नगरसेविका मॅडम आहेत, सो मनीषाताई दांडेकर मॅडम यांचा आपण हा सन्मान इथे करत आहोत. सत्कार आणि सन्मान करताना सपना चिरंजीव नाईक यांच्या शुभास्ते हा मान सन्मान इथे केला जात आहे. आपण आलात या स्पर्धेमध्ये, थँक्यू सो मच. अँड तसेच पुढील स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत राम यांचा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. राम दांडेकर अभिमन्यू तरे यांच्या शुभास्ते हा मानस सन्मान इथे केला जात आहे. त्यांना देखील माहीची शाल ओढली जात आहे. प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा सन्मान वाढवणारा सन्मान चिन्ह जो आम्हाला गजेंद्र गुलवी यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. थैंक यू सो मच. बैक टू क्रिकेट. आइए दोस्तों, हम क्रिकेट की ओर चलते जहां पर कमेंटर रहा मयूर पाटिल आपके साथ जुड़ चुके. थैंक यू सो मच. तर जे आव्हान असणार आहे ते असणार आहे 39 धावांचं छोटंसं आव्हान आहे. पाहूया कशा प्रकारे चेज होतोय. निखिलेश या वेळेचा चेंडू खेळलेला आहे व्ही शेपमध्ये. 1 धाव पूर्ण. आज आमचा व्यासपीठ गजबजला आहे. गावातील सर्व माऊली व्यासपीठावरती. जय बजरंग महिला मंडळ, माता भगिनी, आमच्या माऊली वर्ग मॅचचा आनंद घेण्याकरता आपलं जय बजरंग ट्रॉफी 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज तयार. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न राहुल याचा. चांगला चेंडू इथे गोलंदाज अक्षय याच्या माध्यमातून. अक्षय याने चांगलं प्रभावित केलेलं आहे या स्पर्धेमध्ये इमर्जिंगच्या फॉर्मॅटमध्ये. यानंतर बालाजी विपक्ष जगदीश चाविंद्रा. हा सुद्धा एक मोठा मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी. बालाजी वन द टॉस, डिसाइडेड टू बॅट फर्स्ट. यावेळेस मात्र चांगला फटका चेंडूला गॅपमध्ये खेळलेला आहे. चेंडू जातो तिथं पॉईंटच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे, चांगली फेकी आणि एकच धाव. 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 2 वरती. राहुल याचं अकाउंट ऑफ 1. दोन्ही बॅटर्स आपलं खातं ओपन केलेलं आहे. नक्कीच आमचे कॅमेरामॅन आपण जरासा व्यासपीठ जो आहे कव्हर करायचा आहे. नीरज, आमचे कॅमेरामॅन आपण थोडासा व्यासपीठावर थोडासा कव्हर करायचं आहे. सर्वप्रथम मी विनंती करतोय या आमच्या विभागाच्या नगरसेविका सो मनीषाताई दांडेकर मॅडम यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे आणि आपल्या शुभास्ते आपण सर्व महिलांचं हा सन्मान आपण करायचा आहे. जय बजरंग महिला बचत गट टेमघरपाडा यांचा हा सन्मान होणार आहे. सर्व महिलांना विनंती असेल की आपण सर्वांनी समोर उभं राहायचं आहे आणि हा सन्मान मॅडमच्या शुभास्ते आम्ही इथे करणार आहोत. जो बचत गट जो आहे आमच्या गावातला आहे आणि त्यांच्या माध्यमातून इथे 2 दिवस जेवणाची व्यवस्था झालेली आहे या बचत गटाच्या माध्यमातून आणि आज देखील त्यांचं गोड जेवण या स्पर्धेला देण्यात आलेलं आहे.
सो मनीषाताई दांडेकर मॅडम नगरसेविका यांच्या शुभास्ते हा मान सन्मान येथे केला जात आहे. सपना चिरंजीव नाईक, जोशना साईनाथ नाईक, मेघा गणेश नाईक, सविता कृष्णा जोशी आणि सोनल हरी जोशी, रवीना नरेश जोशी, दीपाली मयूर भोईर, प्रतीक्षा राजेश गुलवे आणि सुप्रिया चंद्रकांत जोशी या सर्व महिला भगिनी आपण पाहताय इथे उपस्थित राहिलेल्या आहेत. त्यांचा सर्वांचा हा मान सन्मान, कारण की महिलेचा सन्मान हीच आपली परंपरा. आपण आलात या स्पर्धेमध्ये, थँक्यू सो मच. असंच तुमचं प्रेम या स्पर्धेवर असू द्या. पुढच्या वर्षी देखील तुमचं असंच सहकार्य राहू द्या या स्पर्धेला. बॅक टू क्रिकेट, मयूर पाटील. थँक्यू सो मच. धन्यवाद संदेश पाटील. स्त्री सन्मान, महाराष्ट्राचा अभिमान, संस्कृतीचा अभिमान. इथे होतोय सन्मान. संपूर्ण माता भगिनींचा, माऊलींचा सत्कार. विदा घेताना तर मॅच कडे बोलतोय आपण. तसेच आमचे बाबा भाऊ शिवा नाईक हे देखील उपस्थित झालेले आहेत. आपण पुढे यायचं आहे बसायला. आपण पुढे या. लक्ष्मणजी म्हात्रे काका आपण देखील पुढे या. विनोद गुलवी आपण देखील पुढे यायचं आहे, कारण की आपण सर्व पाहुणे आहात आमचे आणि या स्पर्धेला आपण छान छान लावलेलं आहेत, कारण की पहिल्या दिवसापासून आपली उपस्थित राहिलेली आहे या स्पर्धेमध्ये. बॅक टू क्रिकेट. धावसंख्या होते 3. गोलंदाज तयार अक्षय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटेडने खेळण्याचा प्रयत्न होता. अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती. नक्कीच सर्व जो बचत गट जो आहे आमची रजा घेत आहेत. आपण आलात या स्पर्धेमध्ये, थँक्यू सो मच. या स्पर्धेला उपस्थित सर्वच जे बजरंग बचत गट जो होता इथे उपस्थित होता त्यांनी आपली हजेरी लावली या स्पर्धेमध्ये. थँक्यू सो मच आपण आलात. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. रिग्नेश 11 राहणार, 3 रन, लॉस ऑफ. कुछ मीठा हो जाए महिला मंडळ यांच्याकडून नक्कीच तिल संस्कृतीचे जे तिल होते ते आम्हाला नक्कीच आलेले आहेत. थँक्यू सो मच. कारण की आज हळदी कुंकूचा कार्यक्रम देखील होता, तिथूनच ही मिठाई आलेली आहे. थँक्यू सो मच. तर मॅच ऑन होते. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्ती रिग्नेश 11 राहणार, 3 धावा, 0 गाडी बाद. चिरंजीव नाईक आमच्याशी जुळताना वैयक्तिक पहिला आणि संघाटी दुसरं षटक घेऊन महेश भूमेश येतोय गोलंदाजीसाठी तयार. सामना करेला प्रतीक. गोलंदाजीसाठी तयार. शॉर्ट चेंडू, अखूड चेंडू, चेंडू जात आहे काऊ कॉर्नरच्या वरून. प्रतीक नाईकेच्या बॅट मधून येतोय सीमा पार षटकार. होणार गडक, मोठमोठे संघाची होणार लढत. खेळ रंगणार बेधडक, खेळ रंगणार बेधडक. आर खेळू चला, बघू चला, जय बजरंग चषक. आर खेळू चला, बघू चला, जय बजरंग चषक. सुंदर फटका, ज्या फटक्यांची आवश्यकता आहे राहणार संघाला त्याच प्रकारचे फटके इथे येताना फलंदाज प्रतीक नाईक मॅन फ्रॉम कारिवली आपल्या संघाच्या विरुद्धचं फलंदाजी करताना. मात्र फॉर्मॅट हा वेगळा आहे, भिवंडी इमर्जिंग आहे. मिक्स खेळाडू इथे खेळू शकतात गावातील संघाच्या विरुद्ध. पुन्हा एकदा दुरून मारण्याचा प्रयत्न, खूपच सफल झाला होता. चेंडू निर्धाव षटकार खाल्यानंतर मात्र इथं चांगलं कमबॅक. आणि महिला वर्गांनी जाता जाता गोड वस्तू, भेट वस्तू, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तिळगुळ भेट दिली संपूर्ण व्यासपीठाला. आभारी आहात. ओह, तिसऱ्या चौथ्या मोहल्ल्यामध्ये चेंडू होता, खूपच दूरवरचा वाईट. पंचांचा वाईटचा इशारा. अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. 10. एक गडी बाद 10. गोलंदाज तयार भूमेश. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू जातोय. पंचांचा 9चा इशारा येतोय वरून.
या धन्यवाद डीजे. गरिबी में आटा गिला होता हवा. पहिलेच धाव संख्या फ्रीट. फ्रीटचा चेंडू पुन्हा एकदा. इथे मात्र चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, कुठल्याही प्रकारचा गडी बाद नसणारे चेंडू फ्री हिट होता. कॅप पडलेली आपली. धावसंख्या झालेली 18. तुम्हाला 39 धावा डिपेंड करायचे आहेत. कमी धावा आहेत तुमच्याकडे, कारण का दुपारचं सत्र आहे, संध्याकाळचं सत्र आहे. पुन्हा एकदा दुरून खेळायचा प्रयत्न होता. चेंडू जातोय काउ कॉर्नरच्या रिजनला. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव. धावसंख्या पुढे सरसावते ती 19. अजूनही इथून जिंकण्याकरता 20 धावांची आवश्यकता आहे. 20 धावा. समीकरण सोपं आहे, मात्र क्रिकेट हे मित्रांनो, अनेक संघ हे किनाऱ्यावरती येऊन डुबतात. बॅटर प्रतीक, तुम्ही खूप सफल झाला होता. तुम्ही एक जबरदस्त क्रिकेटर आहात. तुम्हाला सुद्धा थोडेफार क्रिकेटची नॉलेज असलं पाहिजे. चला, पुन्हा एकदा प्रतीकेच्या बॅटमधून आणि चेंडू जातोय काउ कॉर्नरच्या वरून सीमा पार. 6 षटकार. जय बजरंग मित्र मंडल टेंभरपाडा भातवड गावाची शान आहे. नावातच त्यांच्या धडक आहे, नावातच त्यांच्या धडक. आर खेळू चला बघू चला जय बजरंग. निश्चितच अनेक प्रेक्षकांनी या स्पर्धेला पसंती दिली. अनेक खेळाडूंनी ही स्पर्धा गाजवली आणि पूर्ण पैसा वसूल मॅनेजमेंट कमिटीचा इथे करताना या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले संपूर्ण संघ. आतापर्यंत षटकारांचा पाऊस या स्पर्धेमध्ये 250 पर्यंत षटकार या स्पर्धेत लागले. तसे तर 100च्या वर चौकार या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या 25 लक्षात असू द्या. 22 धावा खर्च केल्यात गोलंदाज भूमेश. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार अनिकेत. कमबॅक करावं लागणार आहे इथून. फुलटो चेंडू होता. चेंडू जात आहे नॉनस्टॉप बाउंड्रीच्या इथे. तिथे मात्र अडवण्यात यश आलेलं नाही. प्रयत्न चांगला आहे निश्चित. लॉंग बाउंड्री होती, चांगला प्रयत्न केला तिथे असलेल्या क्षेत्ररक्षकाने, मात्र यश मिळालं नाहीये. चौकाराने धावसंख्या होते 29. हळूहळू विजयाच्या दिशेने मार्गदर्शन पुढे जाताना रिग्नेश राणालचा संघ. आपटलेला चेंडू. इथे चुकी नाहीये, चुकीला माफी नाही. चेंडूला भिडकावून दिलेला आहे. स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी षटकार. आवडता क्रिकेट शौकीनांचा हे झटतय राबतय अभिमन्यू तरे. झटतय राबतय अभिमन्यू तरे. मंडळ. सुंदर चेंडू होता. पंचांकडे LBW ची दात पागताना पंच अपेल फेटाळून लावतायत. गोकुलदास पाटील. कुठल्याही प्रकारचे धाव नाही. चेंडू जातोय निर्धाव. जिंकण्याकरता फक्त 4 धावांची गरज आहे. पूर्णपणे वन साइड केला इथे रिग्नेशच्या फलंदाजांनी. चांगली गोलंदाजी केली होती त्यांनी. पुन्हा एकदा चुकीला माफी नसणार आहे. चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र चांगला कमबॅक गोलंदाज अनिकेत याचं. हे झटतय राबतय अभिमन्यू तरे. झटतय राबतय अभिमन्यू तरे. मंडळाचा अध्यक्ष घेऊन सभासदांना समक्ष. सजतय गाजतय नाव. थँक्यू डीजे. थोडं 2 मिनिटं मयूर पाटील आम्हाला टाइम द्या, कारण की आजचं शेड्यूल ज्याप्रमाणे होणार आहे ते आपण
प्रेक्षकांपर्यंत नक्की पोहोचूया. यानंतर बालाजी स्पोर्ट आणि जगदीश इलेव्हन यामध्ये जो सामना होणार आहे तो सेमीफायनलचा मॅच असणार आहे. त्यानंतर अजून एक सामना जो होणार आहे प्रथम एंटरप्राइजेस आणि या मॅचचा विजेता संघ त्या संघाबरोबर मॅच होणार आहे. त्यानंतर आपण चिठ्ठ्या करणार आहोत ग्रामीण पूलच्या आणि त्यानंतर फ्रेंडशिप मॅच होणार आहे O2 मयूर पाटील. धन्यवाद संदेश पाटील. विजय करता फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता. इथून येणारे काही चेंडू जिंकण्याकरता 3 धावांची आवश्यकता. सामना करेल प्रतीक, एका ऑलराऊंडर खेळाडू कारेवली गावाचा. इथे मात्र चूक करतोय. अवांतर धाव, 2 धावांची आवश्यकता. औपचारिकता आता या मॅच मध्ये कुठल्याही प्रकारचा फाईट करताना दिसलेला नाहीये तो मिनेश इलेव्हन कारेवलीचा संघ. गोलंदाज पुन्हा एकदा चेंडूला कट केलेला चेंडू गॅप मध्ये जातोय. 1 धाव पूर्ण झालेली आहे आणि इथून दुसरी धाव देखील सहजगत्या पूर्ण. अशा प्रकारे विजय संपादन करतोय रिग्नेश इलेव्हन राहणालचा संघ. खूप खूप अभिनंदन राहणाल आणि हार्ड लक कारेवली. आपण चांगला खेळ केला. तर वळतोय मित्रांनो आजच्या दिवसातील दुसऱ्या मॅच पहिल्या सेमीफायनलच्या मॅच कडे. थँक्यू डीजे. आज आमच्या गावाचा एक युवा खेळाडू उगवता तारा आमच्या गावचं ज्याने करेशच्या अगेन्स्ट देखील 4 बॉल 4 6 ठोकले होते. मात्र आज ज्याने महाराष्ट्राच्या बाहेर देखील जाऊन ज्या खेळाडूने वसईकरांचं नाव उंच केलं विश्वनाथ जाधव याच्या अगेन्स्ट 5 बॉल 5 6 ठोकले तो म्हणजे भूषण म्हात्रे. याचा आपण मॅच बघितला युट्यूबच्या माध्यमातून. वाडा इथे झालेल्या स्पर्धेमध्ये भादवड टीम संघाने खूप चांगला परफॉर्मन्स करून टॉप 8 मध्ये जागा मिळवलेली आहे. त्या संघाचं अभिनंदन. धन्यवाद संदेश पाटील. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय प्रतीक इज द मॅन ऑफ द मॅच. 2 गडी बाद केले आणि बॅटिंग करताना 14 धावा काढल्या. प्रतीक मॅन फ्रॉम कारिवली. चला यायचं आहे मॅन ऑफ द मॅच साठी आणि खूप खूप अभिनंदन भूषण म्हात्रे. 1 मिनिट मी थांबवेल. ग्रामीण पूलचे जे सामने होणार आहेत त्याने ठीक 6 वाजता इथे सज्ज राहायचं आहे. आई एकविरा मानकोली, खारबाव साई स्पोर्ट खारबाव आणि वीर तानाजी दापोडे टीम, द्रिया इलेव्हन दापोडे या संघाने देखील 6 वाजता पोहोचायचा आहे. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट कारोली गावचा हिरा रायझिंग स्टार प्रतीक नाईक इज द मॅन ऑफ द मॅच. यस लगेचच थोडासा ग्राउंड खाली करायचं आहे कारण की यानंतर अजून एक सामना होणार आहे. बालाजी स्पोर्ट सरळपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट जगदीश इलेव्हन चाविंद्रा यामध्ये पुढील मॅचची लढत असणार आहे. मॅन ऑफ द मॅच साठी प्रतीक आलेला आहे. तर आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. मयूर भोईर आपण ट्रॉफी पोचवायची मॅन ऑफ द मॅचची. मयूर